श्रोते हो, वाढत्या वयाबरोबर स्वतःला स्वीकारल्यानं तणावमुक्त जीवन जगता येत असते। आपलं प्रत्येकाचं वय हे वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य घेऊन येतं, म्हणून त्याचा आनंद घ्यायचा। केस रंगवायचं असतील तर ते रंगवायचं, वजन कमी करायचं असेल तर ते कमी करायचं, नवीन आणि वेगवेगळे कपडे घालायचे असतील तर ते घालायचे। मुलांसारखं हसा, नीट विचार करा, चांगलं वातावरण ठेवा। श्रोते हो, आरशात पाहताना आपलं अस्तित्व स्वीकारा। कोणतीही क्रीम तुम्हाला गोरं बनवत नसते आणि कोणतीही शॅम्पू केस गळणं थांबवत नाही, तेलानं केस वाढत नाही आणि कोणताही साबण तुम्हाला बाळाची त्वचा देत नाही। पीएनजी असो किंवा पतंजली, प्रत्येक जण वस्तू विकण्यासाठी खोटं बोलत असतोय आणि हे सगळं नैसर्गिक आहे। वयानुसार त्वचेनुसार चेहऱ्यात बदल होत असतोय। तुम्ही जुनं मशीन सांभाळू शकता आणि चांगलं चालवू शकता, परंतु तुम्ही ते नवीन बनवू शकत नाही। श्रोते हो, कोणत्याही टूथपेस्टमध्ये मीठ नसतं आणि कडुलिंब सुद्धा नसतं। कोणत्याही क्रीममध्ये केशरही नसतं, कारण 2 ग्रॅम केशर सुद्धा 500 रुपयांपेक्षा कमी नाही। श्रोते हो, तुमचं नाक जाड असलं तरी हरकत नाही, तुमचं डोळं लहान असलं तरी हरकत नाही, तुम्ही गोरे नसाल तरी हरकत नाही, किंवा तुमच्या ओठांचा आकार परिपूर्ण नाही तरी श्रोते हो, तुम्ही सुंदर आहात। आपलं सौंदर्य ओळखा, कारण सुंदर दिसण्यापेक्षा तुमची सुंदरता अनुभवणं हे जास्त महत्वाचं आहे। श्रोते हो, प्रत्येक मूल हे सुंदर दिसतं, कारण ते फसवणुकीच्या पलीकडे निरागस असतं। आणि जेव्हा आपण फसवणूक आणि कपटीपणानं आयुष्य जगायला लागतो ना, तेव्हा आपल्यातला निरागसपणा गमावत असतोय आणि ते सौंदर्य हे पैशानं विकत घेण्याचा प्रयत्न करत असतोय। श्रोते हो, मनाच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा। पोट सुटलं तर काही फरक पडत नाही, लाज वाटायची गरज नाही। तुमच्या वयानुसार तुमचं शरीर हे बदलत असतं आणि वजन त्यानुसार वाढत असतं, हे आपण समजून घ्यायचं। श्रोते हो, संपूर्ण इंटरनेट आणि सोशल मीडिया विविध प्रकारच्या प्रवचनाने भरलेलं आहे। हे खा, ते खाऊ नका, थंड पेय घेऊ नका, गरम खा, सकाळी लिंबू प्या, रात्री दूध प्या, कठोर श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, उजवीकडे झोपा, हिरव्या भाज्या खा। डाळींमध्ये प्रथिने असतात, कडधान्यामुळं क्रिएटिनिन वाढेल। दिवसभर सगळी प्रवचनं वाचायला सुरुवात केली ना, तर आपल्याला कळेल हे जीवन व्यर्थ आहे, खायला काही उरणार नाही आणि जगण्यासाठी काही राहणार सुद्धा नाही, तुम्ही उदास व्हाल। श्रोते हो, हे संपूर्ण सेंद्रिय आहे। कोरफड, भोपळा, मेथी याचा विचार करून मेंदूचं अगदी दही होऊन जातं। निरोगी राहिल्यानं तणाव दूर होतो। श्रोते हो, आपला जन्म मरण्यासाठी होतो, कधीतरी मरावं लागेलच ना। अमृत बाजारात विकायला सुरुवात झाली नाही। म्हणून श्रोते हो, फक्त इतकं सांगतो की सगळं काही खा, पण ते फक्त प्रमाणात खा। आपल्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा। अन्नाचा संबंध मनाशी असतोय आणि चांगलं खाऊन मन प्रसन्न होत असतं। मन मारून आनंदी होऊ शकतच नाही। थोडं थोडं शारीरिक काम करत राहा, फिरायला जा, हलकी कसरत करा, व्यस्त राहा आणि आनंदी राहा।